Hello, good morning students. You are welcome in ज्ञानदेव अकॅडमी. नमस्कार. आपले ज्ञानदेव अकॅडमी मध्ये स्वागत आहे. आज आपण प्रॅक्टिस सेट 6.2 मधील क्वेश्चन नंबर 2 पाहणार आहोत. प्रॅक्टिस सेट 6.2 हा ट्रिग्नोमेट्री या चॅप्टर मधील आहे आणि या प्रॅक्टिस सेट मधील आपण 2 नंबरचा क्वेश्चन कसा सॉल्व करायचा ते बघणार आहोत. क्वेश्चन नंबर 2 आहे, फ्रॉम द टॉप ऑफ लाइट हाउस एन ऑब्जर्वर लुकिंग एट ए शिप मेक्स एन एंगल ऑफ डिप्रेशन of 60 degrees. If the height of lighthouse is 90 meter, then find how far the ship is from the lighthouse. या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं होतं की लाईट हाऊस म्हणजे कसं असते, एक प्रकारचा टावर असते सा, आणि या टावर मध्ये कोण असते, समजा हा ए बी हा टावर आहे. या टावरचा ए हा टॉप आहे, या म्हणजे ए बी हा लाईट हाऊस आहे, या लाईट हाऊसचा ए हा टॉप आहे. या टॉप मध्ये बसून इथे समुद्रामध्ये काय मग सीप आहे. सपोज सी ठिकाणी सीप आहे समुद्रामध्ये. आता ए पासून एक ऑब्झर्वर जहाजाकडे पाहत आहे. सीप म्हणजे जहाजाकडे पाहत आहे आणि या ऑब्झर्वरनी शिपकडे पाहत असताना किंवा जहाजाकडे पाहत असताना झालेला डिप्रेशन जो अँगल आहे तो 60 डिग्रीचा आहे. आता आपण काय करू, या ए पाशी आता ही हॉरिझॉन्टल लाईन आहे. मी आता पक्की आकृती काढतो म्हणजे आपला प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे म्हणून. इथे मी सोल्युशन प्रथम लिहून घेतो. ओके, आता मी इथे फिगर काढतो. ए बी काय आहे तर लाईट हाऊस. ए बी इज अ लाईट हाऊस. BC is horizontal segment as well as BC is a horizontal line. Okay, the position of ship is at C. तर जेव्हा ए पाशी ह्या टॉपवर लाईट हाऊसच्या टॉपवर बसून ऑब्झर्वर या जहाजाकडे पाहतो, सी ठिकाणी असलेल्या जहाजाकडे पाहतो, तेव्हा झालेला डिप्रेशन अँगल हा किती डिग्रीचा होतो, किंवा म्हणजे डिप्रेशन अँगल हा 60 डिग्रीचा होतो. आपण काय करू, हे जसं बीसी हॉरिझॉन्टल लाईन आहे तर त्याला समांतर असणारी पुन्हा एक हॉरिझॉन्टल लाईन काढूया. दोन्ही या हॉरिझॉन्टल लाईन आहेत. आता मी काय करतो, हा ए आणि सी ही काय आहे तर लाईन ऑफ विजन आहे. लाईन ऑफ विजन कशाला म्हणतात, लाईन ऑफ विजन. तर जो ऑब्झर्वर आहे तो या शिप कडे पाहत आहे आणि म्हणून ही लाईन ऑफ विजन आहे. ही हॉरिझॉन्टल लाईन आहे, हॉरिझॉन्टल line. So angle made by line of vision
टू द होरिझॉन्टल इज कॉल्ड डिप्रेशन. आणि हा आहे तो अँगल ऑफ डिप्रेशन. अँड दिस अँगल इज ऑफ 60 डिग्री. आता पुन्हा तुम्हाला समजून घ्यायचं आहे की ही सुद्धा होरिझॉन्टल लाईन आहे. इथे अँगल 90 डिग्रीचा आहे. आता ही होरिझॉन्टल लाईन आहे, ही होरिझॉन्टल, म्हणजे ह्या दोन्ही पॅरलल लाईन्स आहेत आणि हे ट्रान्सव्हर्सल आहे. म्हणून या ठिकाणी झालेले दोन अँगल हे अल्टरनेट अँगल्स आहेत. आणि दोन पॅरलल लाईनला ट्रान्सव्हर्सल लाईननी इंटरसेक्ट केल्यामुळे जे अल्टरनेट अँगल्स होतात ते कसे असतात तर कॉन्ग्रुएंट असतात. सो these two angles are alternate angles and they are equal in measure or they are congruent. Okay, so measure of angle ACB will be 60 degree. चला आता आपली फिगर तयार झाली. AB हा लाईट हाऊस आहे. सी पाशी जहाज आहे. हा अँगल ऑफ डिप्रेशन आहे. इथं मी लिहितो लागल्यास पण लिहायची गरज नाही. तुम्हाला काहीच लिहायची गरज नाही. फक्त तुम्हाला इथे अँगल ऑफ डिप्रेशन जे आहे तो इथे दाखवायचा आहे. तुम्हाला पेपर सॉल्व्ह करताना फक्त एवढंच लिहायचं आहे. जेव्हा तुम्ही एक्झाम मध्ये पेपर लिहिणार आहात तुम्ही फक्त इतकं काढायचं. ओके, चला. तर मी आता जे बोललो ते तुमच्या माहितीसाठी किंवा तुमच्या माहितीसाठी सांगितलं. अँगल ऑफ डिप्रेशन कशाला म्हणतात, नंतर मग ते अल्टरनेट अँगल कसे असतात, केव्हा तयार होतात, आणि दोन समांतर रेषांना किंवा टू पॅरलल लाईन व्हेन ट्रान्सव्हर्सल इंटरसेक्ट टू पॅरलल लाईन्स देन alternate angles form and they alternate these two alternate they will be congruent. Means these two alternate angles will be congruent. म्हणजे दोन जे alternate angle तयार होतात ते congruent असतात. म्हणून हा अँगल ऑफ डिप्रेशन 60 डिग्रीचा आहे. म्हणून हा सुद्धा 60 डिग्रीचा होईल. आता या ठिकाणी अँगल हा ट्रायंगल ABC हा राईट अँगल ट्रायंगल आहे. ओके, चला आपण आता हे लिहून घेऊया. इथे आता इथे फक्त आपल्याला इथूनच लिहायचं आहे. चला, लेट AB इज ए लाईट हाऊस. इथे लाईट हाऊस शब्द आहे. इथे लाईट हाऊस अँड A इज इट्स टॉप. टॉप म्हणजे जो वरचा भाग असतो जिथे आपण बसतो त्याला टॉप म्हणतात. ओके, therefore AB is equal to height of the lighthouse. But if the height of lighthouse is 90 meter, height of lighthouse is 90 meter, therefore AB is equal to 90 meter. ओके, आता आपण फिगर मध्ये सुद्धा हे 90 मीटर दाखवून देऊया. म्हणजे तुम्हाला समजायला सोपं जाते. 90 मीटर कुठे आहे, इथे 90 मीटर आहे. ओके, ही जी लेंथ आहे दिस इज 90 मीटर. आता इथपर्यंत झालं आणि इथपर्यंत भाग झाला. आता कुठं राहिला, फ्रॉम द टॉप ऑफ लाईट हाऊस एन ऑब्झर्वर लुकिंग, फ्रॉम द टॉप ऑफ लाईट हाऊस एन ऑब्झर्वर लुकिंग एट अ सीप, एट सी. ओके, मेक्स, आता हा ऑब्झर्वर काय करतो, मेक्स एन अँगल ऑफ डिप्रेशन ऑफ 60 डिग्री. जेव्हा हा ऑब्झर्वर या सीप कडे पाहतो तेव्हा झालेला अँगल ऑफ डिप्रेशन हा 60 डिग्रीचा असतो. इथे अँगल ऑफ डिप्रेशन होते म्हणून हा 60 डिग्रीचा आहे, म्हणून हा 60 डिग्रीचा. ओके, एन ऑब्झर्वर एन ऑब्झर्वर तर पहिल्यांदा आपण काय करू, चला आपण दोन हे लिहून घेऊ.
BC पण लिहून घेऊ, नाही तर आपण असं लिहू, एन ऑब्झर्वर makes an angle of depression of 60 डिग्री. मी इथलंच लिहिलं, बाकी कुठेच नाही गेलो, कारण तुम्हाला जर लिहायचं असेल तर असं लिहायचं, नाही तर तुम्ही फक्त लिहू शकता मेजर काय लिहू शकता मग आता एन अँगल ऑफ डिप्रेशन इज इक्वल टू, मग कोणता आहे ते आपल्याला लिहायचं आहे. सो आता अँगल ऑफ डिप्रेशन हा 60 डिग्रीचा आहे, म्हणून ACB म्हणून एन अँगल ऑफ डिप्रेशन इज इक्वल टू, मग मी हा नाही लिहिणार, आता इथे लिहितो ACB इज इक्वल टू 60 डिग्री. ओके, चला आपण इथपर्यंत आलो. आता डिस्टन्स, आता BC काय आहे? BC इज द डिस्टन्स ऑफ ship फ्रॉम द लाइट हाउस. ते मी लिहितो BC इज इक्वल टू डिस्टन्स ऑफ ship फ्रॉम द लाइट. आता फक्त हे लिहिणे महत्वाचं आहे तुम्हाला. इथे याला लाइट हाऊस म्हणायचं, इथे शिप आहे, हा अँगल ऑफ डिप्रेशन आहे, आणि डिस्टन्स आहे डिस्टन्स ऑफ शिप फ्रॉम द लाइट हाऊस. ओके, आता या फिगरचा उपयोग करून आपण प्रॉब्लेम सॉल्व करणार आहोत. इन राइट अँगल, हा बघा हा राइट अँगल आहे, म्हणून राइट अँगल्ड ट्रायंगल ABC tan theta means tan ACB, tan ACB. आता तुम्ही म्हणाल की सर टॅनच का लावणार आपण? मी कालही तुम्हाला सांगितलं, आधीही सांगितलं, आपल्याला AB ची लेंथ माहित आहे, आपल्याला BC ची लेंथ काढायची आहे. जर आपण टॅन ऑफ C किंवा टॅन रेशो ऑफ अँगल C इज इक्वल टू अपोजिट साइड टू द अँगल C, that is the AB divided by adjacent side of angle C, तर BC. तर या ठिकाणी आपल्याला अँगल C माहित आहे, म्हणजे tan C, तर या ठिकाणी आपण tan 60 लिहिणार आहोत. मग AB ची माहित आहे लेंथ 90 आहे, BC ची लेंथ आहे, BC ची लेंथ आपल्याला काढायची आहे किंवा BC काढायची आपल्याला. आता tan 60 तुम्हाला टेबलवरूनही माहित आहे किंवा तुम्ही स्वतःही काढू शकता. मी तुम्हाला अनेक वेळा सांगितलं की कसं काढायचं ते. तर ठीक आहे, इथपर्यंत आपल्याला टॅन वापरायचं हे तुम्हाला माहित झालं, तर टॅनच आपण रेशो वापरणार आहोत. आता tan 60 ची किंमत कशी काढायची ते थोडंसं एकदा सांगून टाकतो. मी इथे एक फिगर काढतो, इथेच काढतो बघा. हा 30 एंगल, हा 60 डिग्री आणि हा 90 डिग्री. तर तुम्हाला नेहमी लक्षात ठेवायचं आहे इन 30 डिग्री 60 डिग्री किंवा इन 90 डिग्री 60 डिग्री 30 डिग्री अँगल, इन 90 डिग्री 60 डिग्री 30 डिग्री ट्रायंगल, length of side opposite 30 degree is always half of the hypotenuse. This is hypotenuse. Suppose this is A, then length of this side will be A by 2. आता तुम्हाला ही लाईन काढता येते, याला मी समजा नाव दिलं ABC. सो तुम्हाला हे काढता येते. कसं काढायचं? तर मग आता अकॉर्डिंग टू पायथागोरस थेरम, AB square is equal to A by 2 square plus BC square is equal to AC square means A square. So
BC square is equal to A square minus A upon 2 square, means A square of A square divided by square of 2, 4. Now 4A square minus A square by 4. Therefore BC square is equal to 4A square minus 4A square, that is thrice A square upon 4. Now taking the square root of both sides, BC is equal to square root of 3 root 3 square root of A square, that is A, and square root of 4, that is a 2. So आता तुम्हाला याप्रमाणे हे BC ची लेंथ मिळाली आहे √3a by 2. ओके. आता तुम्हाला या फिगर वरून tan 60 ची किंमत काढता येईल. आर व्हॅल्यू ऑफ tan 60, tan ऑफ किंवा tan रेशियो ऑफ 60 डिग्री अँगल इज इक्वल टू, मग काय आहे या फॉर्म्युलानुसार या फिगर नुसार BC by opposite side divided by adjacent side, A by 2, that is tan 60. AB. चला आपण AB लिहू. थोडा वेळ जातो याच्यामध्ये. मग BC इज इक्वल टू आहे √3a by 2 डिवाइड बाय A by 2. सो मी इथे काय करतो, अलग अलग लिहितो. न्यूमरेटर मध्ये आणि डिनॉमिनेटर मध्ये a by 2 are equal, therefore they will cancel, and value of tan theta tan 60 is equal to √3 by √3. ओके. चला मग आता हे रफ आहे वर, मी याला मिटवून टाकतो. तुम्हाला पेपर मध्ये ठेवायचं नाहीये, हे फक्त रफ करायचं तुम्हाला. असं तुम्हाला रफ करता आला पाहिजे. तर जो पेपर असेल तुम्हाला या ठिकाणी तुम्ही रफर करता, त्या रफर मध्ये तुम्हाला आठवत नसेल tan 60 ची व्हॅल्यू किती आहे, तर नेमकं तुम्ही रफवर करून तुम्ही ती व्हॅल्यू काढू शकता. ओके. मी इथे इन राइट एंगल ट्रायंगल ABC tan ACB is equal to ACB is equal to opposite side of angle ACB divided by adjacent side of angle ACB, that is BC. आता tan ACB means tan 60 degree is equal to AB की व्हॅल्यू आहे 90 मीटर divided by BC. We have to find the BC. Okay. tan 60 is equal to, आता आपण काढलो होतो √3. So we will put the value of tan 60, that is √3 is equal to 90 upon BC. Now √3 into BC is equal to 90. So BC is equal to 90 upon √3. आता आपण काय करूया, 90 ला आपण असं करू 30 into 3 divided by √3. So 3 means √3 into √3. √3. ओके. 30 into √3. आपण याला काय करू, या √3 ची व्हॅल्यू आपल्या याच्यामध्ये दिलेली आहे. कशामध्ये, प्रॉब्लेम मध्येच. 30 into 1/73 इथे मी लिहून ठेवतो. √3 is equal to 1/73. ओके. चला आता तुम्हाला हे समजलं. आता मी काय करतो, 30 into √30 into 1/73 is equal to किती होते, तर 30 into 1.73 303 339
7007321 100 आणि 133091512 51.90. Therefore BC is equal to 51.90. Therefore मग distance of the sheep from the, इथे आपण मीटर लिहू, from the lighthouse is equal to 51.90 मीटर. आणखी पुन्हा एकदा आपण आन्सर लिहू शकतो, सेम आन्सर लिहितो आपण. मग काय लिहू आपण आन्सर? the sheep is 51.90 meter away from the light. अशा प्रकारे तुम्ही हे प्रॉब्लेम सॉल्व करू शकता. मी तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व करून दाखवला आहे, तुम्हाला सर्व व्हॅल्यू कशा काढायच्या ते सुद्धा सांगितलं आहे. आणि हे इंटरेस्टिंग आहे. तुम्हाला काही आता बघा, तुम्हाला की सर ट्रिगोनोमेट्रीचा उपयोग काय आहे, ते हे ॲप्लिकेशन्स ऑफ ट्रिग्नोमेट्री आहे. बघा इथे आपण जे शिप समुद्रामध्ये आहे त्या शिपचं आपण त्या लाईट हाऊस पासून डिस्टन्स काढू शकतो या ट्रिग्नोमेट्रीचा उपयोग करून. तसंच जर समजा आकाशामध्ये जर विमान उडत असेल, ते विमान सुद्धा किती उंचीवर आहे ते आपण काढू शकतो. तर याचा हा फायदा आहे. आणि तुम्हाला हे प्रॉब्लेम सॉल्व करता आले तर सॉल्व करता यायलाच पाहिजे. आणि त्यात तुम्हाला मी काही आयडिया सांगितल्या कशा प्रकारे काढतात ते तुम्हाला आपल्या मनामध्ये पक्क्या करून घ्यायचे आहेत. तर तुम्हाला हे प्रॉब्लेम नक्की समजलं असेल. आणि नसेल समजलं असेल तर पुन्हा याची प्रॅक्टिस करा आणि तुमच्या मनामध्ये याची आयडिया क्लिअर करून घ्या. म्हणजे तुम्हाला परीक्षेमध्ये हे प्रॉब्लेम चांगल्या प्रकारे सॉल्व करता येईल आणि तुम्हाला चांगले मार्क सुद्धा ट्रिग्नोमेट्रीमध्ये चांगले मार्क मिळू शकतात. तर ठीक आहे, जे पहिल्यांदा त्या व्हिडिओला चॅनलला भेट देत आहे किंवा चॅनलला बघत आहे त्यांनी कृपया सबस्क्राईब करावं. तसंच हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करावं आणि शेअर करावं. थँक्यू.